तू आता माझ्या घरात उभा आहेस आणि घर किती तुझं असलं ना तरी इथली माणसं माझी आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल काहीही बोलताना तोंड सांभाळून बोलायचं. तसं तर तुला बरंच काही सांभाळावं लागेल अभिजित. मी आधीच म्हणालो, मामींविषयी मला आदर आहेच आणि तो असणारच. मॉम गेल्यानंतर तिने मला खूप जपलंय, खूप प्रेम केलंय माझ्यावर. त्याचा फायदा तुला नाही मिळू शकत बाडी. आज माझ्याकडे इतका पैसा आहे की मी माझ्या मॉमच्या घरापेक्षा मोठा बंगला विकत घेऊ शकतो, पण नाही, मी घेणार नाही. मी याच घरात राहणार. म्हणजे मला नेहमी तुझ्या समोर राहता येईल आणि माझं आणि माझ्या मॉमचं घर माझ्या नजरेसमोर असेल. तू आणि ते घर मला नेहमी आठवण करून द्याल की मला काय करायचं. 2 टार्गेट्स आहेत माझ्यासमोर. एक तू आणि दुसरी तुझ्या लाडक्या ममा. जय, तुला राहायचं असेल तर नीट राहा, नाहीतर आत्ताच्या आत्ता चालता हो. आजी नको ओरडूस ग. लहानपणी खूप ओरडा खाल्ला मी तुझा. आठवणी आहेत माझ्या मनात अजून. आणि त्यात ही आठवण आहे की आजोबांनी मॉमला सांगितलं होतं की बेटा हे घर तुझं आणि तुझ्या मुलांचं तितकंच आहे जितकं की सुभाषचं आहे. अजून काय बाकी आहे? नाही आजी, राहू दे त्याला इथेच. मला काही फरक पडत नाही त्याच्या असल्या नसल्यानं. एवढा महत्वाचा नाहीये तो माझ्यासाठी. आणि जय, एक फार चांगलं केलंस, आपल्या लहानपणीच्या आठवणी सगळ्या काढल्यास ना. जर आठवत असेल तुला तर लहानपणी प्रत्येक गेम हारायचा असतो. आत्ताही असंच होणार आहे. सो वेलकम. सो माझी रूम कुठे आहे? आय नो हे घर जरा असं छोटं आहे, त्यामुळे कोणाला ना कोणाला आपली रूम सोडावी लागणारच. आजी थकली आहेस तू आता, आणि तुझं देवघर सुद्धा. त्यामुळे तुम्हाला रूम मधून बाहेर काढण्याचं पाप मला काही करायचं नाहीये. आहे तिथेच राहा. मामाला काळजी आहे त्याच्या भाच्याची. सो तू आणि विपुल तुम्ही जिथे आहात तिथेच राहा. आम्ही आय एम सॉरी, पण मी तुला आणि मामाला कधीच असं सांगणार नाही की तुम्ही तुमची रूम सोडा. तुम्ही खूप काय काय केलं माझ्यासाठी. मला खूप सांभाळून घेतलंय. ओ माय डिअर लिटल सिस्टर मेघना, तू तर मला त्या मॅरेज सर्टिफिकेटच्या प्रकरणात किती मदत केलीस. मी तुला कसं काय सांगू तुझी रूम सोड म्हणून. पण मग मी कुठं राहायचं? ओ बिंगो, अभिजित पेंडसे. मी तुमच्या रूम मध्ये राहणार. तुम्ही प्लीज बाहेर झोपू शकता और तुमची दुसरीकडे कुठेतरी व्यवस्था करू शकता. ओके, आय गेस यू डोंट हॅव एनी प्रॉब्लेम. इथून डावीकडे गेलं की सरळ ना? हो, सी माझ्या लक्षात आहे. एनिवेज थँक्स. तू कुठे होतीस? तुमच्या सोबत
खोलीत डोकं फिरलाय तुझं? चुपचाप बाहेर झोपायचं, कळलं? आणि मी जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत आत यायचं नाही. आणि येऊन काय म्हणायचं? येस सर. काय पाहिजे तुम्हाला? काय म्हणशील? बोल. येस सर. काय पाहिजे तुम्हासनी? गुड. ब्लॅक टी बनवायला शिक. रोज सकाळी ब्लॅक टी घेऊन मला उठवायला यायचं, तोपर्यंत आत यायचं नाही, कळलं? ए काय फालतूपणा आहे हा? हे सगळं सामान तुझं. ह्याचं काय करायचं, कुठं टाकायचं ते मला विचारू नकोस. हा तुझा प्रश्न, ओके? आजपासून ही खोली माझी. काय समजतो हा स्वतःला? तू का थांबवतेस मला आई? सॉरी हे पुस्तक राहिलं. हे दा. गुड नाईट मामी. गुड नाईट आजी. गुड नाईट अभिजित. माझ्याच घरात येऊन हा मलाच सुनावतो. आई तू का थांबवलंस मला? कारण मला आपल्या घरात आणखी वादविवाद आणि मनस्ताप नकोय. चंदू, पुस्तकं घे. हे सामान ठेवायला अभिला मदत कर जरा. सुभाषच्या बाबांना नेहमी वाटायचं मुलीवर अन्याय होता का म्हणे. मुलगा मुलगी समान असतात, उगाच कशाला भेदभाव. म्हणून या दोघांच्या नावावर घर केलं त्यांनी. आणि हा मुलगा हे सगळं हिसकावून घ्यायला निघालंय. फार दिवस नाही राहू शकणार तो इथे. लवकरच जाईल तो इथून. फार दिवस नाही राहू शकणार. मंजिरी, तुझा धीर खचून गेला असेल, समजू शकते मी. पण हे बघ, काळजी करू नकोस. सगळं ठीक होईल हळूहळू. तू माझ्याकडे आलीस ना, तुला जे काही हवं असेल ते मनमोकळेपणाने मला सांग, हं? आणि मागून घे. दुपारनंतर काही खाल्लंयस का? दही भात कालवून देते, खाशील? चल, दही भात देते, ये.
काही सांगितलं तरी मी किती केअरलेस आहे हेच समोर येत आहे. तरी शमिका सांगत होती घरी ठेवून ये. मी तिचं ऐकलं असतं तर. पण अशा जरताना काही अर्थ उरत नाही चूक घडून गेल्यावर. नोकरी गेली तर आणि ते पैसे तूच चोरलेस असं काहीतरी म्हणाले तर. अभि, थंड दूध देऊ? नको. अरे, परवा ऍसिडिटी झाली म्हणालास ना, म्हणून विचारलं. अभि, तुमच्या मनाची नाही, निदान शरीराची काळजी घेऊ द्याल? झोपले नाहीस अजून? आपली मुलं गाढ झोपली त्याची खात्री झाल्याशिवाय आईला झोप लागेल? मी झोपे नाही, पण तू पण झोप आता. दिवसभर दमत असतेस काही ना काही कामं करून, त्यात ही सगळी टेन्शन्स. किमान रात्री तरी शांत झोप ना. अभि, माझी आई ना, आम्ही सगळे झोपल्यावर रात्री उशिरा आमचे कपडे शिवणं किंवा तसलीच काहीतरी कामं करत बसायची आणि जागत राहायची. एक दिवशी मी तिला विचारलं, आई तुला झोप नाही येत का ग? तर म्हणाली, माझ्या स्वप्नात देव आला होता मला विचारायला की तुला आणखी काही हवंय. मी त्याला मला काहीही नको असं उत्तर देणार. तेवढ्यात माझं लक्ष केलं, माझं एक बाळ कसल्या तरी काळजीने तळमळत होतं कुशीवर. मग मी त्याला म्हटलं, बाबा रे, माझी झोप तेवढी दे माझ्या बाळाला. त्याला झोपू दे निवांत शांत. अभि, अरे कशी झोप लागेल मला? घरातले सगळे दिवे बंद केले ना, तरी तुझ्या उघड्या पापण्यांची जाणीव सतत असते मला माझ्या खोलीत. काय झालं सांगशील? अभि, आई, एखादी जवळची गोष्ट तुमची हरवल्यावर कसं एम्प्टी फिलिंग येतं ना, तर हरवलंय काय? अभि, काय हरवलंय? शांतता हरवली आई. घरातली, डोक्यातली, सगळीकडची. कुठून आणू मी परत? अभि, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाहीयेत माझ्याकडे. नेहमीच असा गुळगुळीत छान रस्ता कसा मिळायचा? कधी कधी खाचखळग्यांचा, खड्ड्यांचा, चिखलाचा, स्पीड ब्रेकर्सचा असाही रस्ता येणारच ना. आणि घरातल्या गोष्टींचं म्हणशील ना, तर त्या होतच राहतात. आई, तू म्हणतेस ते बरोबर असलं तरी या 5 करोडच्या प्रॉब्लेमसाठी यातलं काहीच उपयोगी पडणार नाहीये. आई, कळतंय मला.
हेही दिवस जातील. हे बघ, मी ठीक आहे आता. उद्या ऑफिसला जरा लवकर जायचंय. फार महत्वाचं प्रेझेंटेशन द्यायचंय बॉसला. झोपतो. तू पण झोप. आणि देव तुझ्या स्वप्नात आला तर तुझी झोप आम्हाला त्याला सांगू नकोस त्याला. फक्त सगळं ठीक होऊ दे एवढंच माग. झोप आता. अभि, नक्की हाच प्रॉब्लेम होता की आणखी काही? ते सोड ग. जय इथे राहायला आलाय त्याहीपेक्षा मोठं टेन्शन आहे मला. ते 5 करोड मी एक सेकंदही विसरू शकत नाहीये. आई आली होती विचारायला. मग तू काय सांगितलंस त्यांना? काय सांगणार? 5 करोड ऐकून तिची काय हालत झाली असते. ती बिचारी एवढं मायेनं समजवत होती मला, पण काहीच उपयोग नाही त्याचा. आपल्या आई वडिलांच्या सल्ल्याचाही उपयोग होत नाही. ही सिच्युएशन फार वाईट असते आणि मी तर ओढवून घेतली ही सिच्युएशन सगळी. अभि, हे बघ, मला कळतंय किती टेन्शन येते, पण असं टेन्शन घेऊन काही होणार आहे का? ना तुझे पैसे परत मिळणार आहे, ना तुझा बॉस. एक मिनिट, तू सांगितलंस का तुझ्या बॉसना? नाही अजून. आता उद्या ऑफिसमध्ये जाईन तेव्हा बघतो. माझं मला कळत नाही मी कसं सांगणार आहे. हे बघ, माझं ऐक, तू झोपून जा आता. बाकी कसलाही विचार करू नकोस. मला असं वाटतं की, म्हणजे आता तरी मला असं वाटतं की काळजी करण्याने तुझे पैसे परत येणार नाहीयेत. त्यामुळे तू खरंच शांतपणे झोप आता. मी सोल्युशन म्हणून काळजी करत नाहीये. तू पण ना शमिका. ओके बाबा, आय एम सॉरी. मग काय करू? मी आता येऊ का तिकडे? नाही नको. खूप रात्र झाली. हे बघ, तू म्हणत असशील तर मी रात्रभर तुझ्याशी फोनवर बोलायला तयार आहे. मी काय करू सांग, म्हणजे तुला बरं वाटेल. शमिका, या 5 करोडच्या नादात मी तुला विचारायलाच विसरलो. गुंडांनी सुरा धरला होता ना तुझ्या गळ्याशी. तू बरी आहेस? लागलं नाही ना कुठे? ऍक्च्युली हे बघ, तू काळजी करणार नसशील तर सांगते. नाही, सांग मला. अरे काय नाही, थोडासा कट आहे माझ्या गळ्याजवळ. म्हणजे खूप रक्त नाही येते, थोडंसं अगदी. तू काही काळजी करू नको. हे बघ, मी काय म्हणते, हे सगळं सोडून दे. तू शांतपणे झोप आता. मी उद्या सकाळी घरी येईन, मग आपण बोलू. तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? हो. गुड नाईट. टेक केअर.